ठाण्यात आगामी 1 मे पासून आमदार संजय केळकर आयोजित 19वा आंबा महोत्सव होणार सुरू। प्रतिकूल परिस्थितीत कोकणातील शेतकऱ्यांनी घेतलेले अस्सल हापूस आंब्याचं उत्पादन ठाणेकरांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध झालं आहे। संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 19वा आंबा महोत्सव 1 ते 10 मे या कालावधीत गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या आंबा महोत्सवात शेतकरी ते ग्राहक अशी थेट भेट होणार असल्यानं ठाणेकरांना अस्सल हापूस आंबा वाजवी दरात चाखायला मिळणार आहे। या महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्यांबरोबरच आंबा, फणसपोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड, पोहे अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 45 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत। गेल्या काही वर्षात प्रतिकूल हवामानामुळे आंब्याचं उत्पादन घटत चालले। कोकणात एकूण 1,80,000 हेक्टर जमिनींवर आंब्याची लागवड केली जाते। 2023 साली कोकणातील आंब्याचं उत्पन्न 2,56,000 मेट्रिक टन होतं। यातील 198 कोटी रुपयांच्या आंब्यांची विक्री मुंबई आणि भारतभर करण्यात आली आणि 79 कोटी रुपयांचा आंबा निर्यात करण्यात गेला। दरवर्षी उत्पन्न घटत जाऊन 2024 मध्ये 1,28,000 मेट्रिक टन आणि 126 कोटींचा आंबा विकला गेला, तर 54 कोटींच्या आंब्याची निर्यात केली गेली। 2025 मध्ये उत्पादन 1,10,000 मेट्रिक टन झालं असून 100 कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली, तर 45 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला। यावर्षी अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी मोहर जळून गेलाय, तर काही ठिकाणी फळगळ झालीय आणि थ्रिप्स रोग, तुटवडा कीटकांच्या प्रादुर्भावामुळे 15%च आंबा पीक हाती लागले। त्यामुळे मागील 11 वर्षापासून सातत्यानं कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे। त्यामुळे या साऱ्या परिस्थितीचा चोखंदळ आणि समंजस ठाणेकर सहानुभूतीने विचार करेल आणि आपली जास्तीत जास्त खरेदी आंबा महोत्सवात करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलाय। या पत्रकार परिषदेत संस्कार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, माजी उपमहापौर सुभाष काळे तसंच ओंकार चव्हाण आदीही उपस्थित होते। ठाण्यामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन दरवर्षी आम्ही संस्कार ही संस्था आहे आमची, त्याच्यानंतर कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करत असतो। हा महोत्सव म्हटला तरी पण ही एक चळवळ आहे। कोकण मधल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याकरता आणि त्याच्यामुळे 19व्या वर्षामध्ये आता आम्ही पदार्पण करतोय। कारण की ठाण्यातल्या नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दरवर्षी दिला असल्यामुळे या ठिकाणी 1 मे पासून हा आंबा महोत्सव सुरू होणार आहे आणि 10 मे पर्यंत, दरवर्षी 1 मेला सुरू होतो आणि 10 मे पर्यंत चालेल। साधारणपणे 40 आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॉल असतील। त्याच्यामध्ये आणखीन कोकणची निरनिराळी जी उत्पादनं आहेत त्याचे देखील स्टॉल असतील आणि बचत गटाचे देखील आमच्या महिला भगिनींसाठी आम्ही 5 स्टॉल राखीव ठेवलेले असतात, त्याचे स्टॉल देखील त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत। यावर्षी नेहमीच आंबा उत्पादक शेतकरी हा गेली 10 वर्ष त्रासलेला आहे। दरवर्षी काही ना काही कारणामुळे, हवामानातल्या बदलामुळे, मोहर गळून पडल्यामुळे, मध्येच पाऊस पडल्यामुळे, अति थंडीमुळे आंबा उत्पादक शेतकरी जो आहे तो अतिशय ज्याला म्हणता येईल की तकलीफमध्ये, त्रासामध्ये असतो, पण तो त्याची धीर आणि धैर्य सोडत नाही आणि त्याच्यामुळे तो आवर्जून जो आंबा हातात येईल तो घेऊन या ठिकाणी विक्री करता येतो। आणि ठाणेकरांना आणि आसपासच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करीन की आमच्या या बळीराजाला, आंबा उत्पादक शेतकऱ्याला बळ द्या, त्याला प्रतिसाद द्या। वाजवी भावामध्ये दर्जेदार, कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया न केलेला अशा प्रकारचा कोकणातल्या विविध भागातला आंबा जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध असेल। ठाणे म्हटलं की खवय्यांच्या डोळ्यासमोर क्षणात येते ती झणझणीत मामलेदार मिसळ। ठाणेकरांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारी, बाळासाहेब ठाकरे ते शरद पवारांपर्यंत सर्वांनाच मामलेदार मिसळच्या चवीनं भुरळ घातलीये। खवय्यांना वेड लावणाऱ्या ठाण्यातील मामलेदार मिसळची वास्तू आता इतिहास जमा झाली आहे। तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आलं असून ठाण्याच्या खाद्य संस्कृतीमधील एक सुंदर आठवण संपलीये।
ठाणे शहराच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली मामलेदार मिसळ ज्या जुन्या वास्तूतून साऱ्यांच्या जिभेवर राज्य करत होती, ती वास्तू आता काळाच्या पडद्याआड गेलीये. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आलं असून यामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचितातील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त होते. जरी ही मिसळ आता शेजारील दुसऱ्या वास्तूत स्थलांतरित झाली असली तरी त्या जुन्या लाकडी बाकड्यांच्या आणि रांगांच्या आठवणी मात्र आता केवळ इतिहास जमा झाल्या आहेत. 1950च्या दशकात सुरू झालेल्या या छोट्याशा हॉटेलचा प्रवास थक्क करणारा आहे. सरकारी कामासाठी तहसील कार्यालयात येणारे अधिकारी आणि मामलेदार यांच्या हक्काचं खाण्याचं ठिकाण म्हणून या दुकानाची ओळख निर्माण झाली आणि तिथूनच याला मामलेदार हे नाव पडलं. केवळ चवच नाही तर या ठिकाणाने महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक स्थित्यंतरेही जवळून पाहिली आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शहरात सातत्यानं वाढत असलेल्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात भाजपच्या महिला नगरसेविकांनी भाजीपाला, फळे आणि सुकी मच्छी विक्री करत जांभळी नाक्यावर आंदोलन केलं. तसंच फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसंच महापालिकेच्या महासभेत सातत्यानं कारवाईची मागणी करूनही प्रशासनाकडून फेरीवाले हटवण्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला. फेरीवाल्यांना आश्रय देणारा आका कोण आहे असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, उषा वाघ यांच्याबरोबरच सुनेश जोशी यांनी आंदोलनात भाग घेतला. आंदोलनात भाजपचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी आणि विशाल वाघ यांनीही सहभाग घेतला. ठाण्यात बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर झालाय. दररोज कोटनाका ते ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवासासाठी दररोज सकाळ आणि सायंकाळी अर्धा ते पाऊण तास लागतो. काही फेरीवाल्यांकडून दादागिरीही केली जाते. या प्रश्नांकडे नगरसेविका नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, सुनेश जोशी यांच्यासह नगरसेवकांकडून आवाज उठवला जात होता. तर जांभळीनाका परिसरात बांगलादेशी नागरिकांचाही फेरीवाला म्हणून वावर असल्याचा आरोप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला होता. महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर सातत्यानं 2 महासभांमध्ये फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवण्यात आला, परंतु प्रशासनाकडून थातूरमातूर उत्तरं देण्यात आली होती. महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेतही फेरीवाल्यांबाबत जोरदार चर्चा झाली, मात्र प्रशासनाकडून गेल्या 2 दिवसात काहीही कारवाई झाली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपच्या 5 नगरसेविकांनी जांभळी नाक्यावर काल सायंकाळी एकत्र येत अनोखं आंदोलन केलं. मुंबईसह इतर भागातून ठाण्यात फेरीवाले येत असून फुटपाथ आणि रस्ते बळकावले जात आहेत. आमचा स्थानिक परवानाप्राप्त फेरीवाल्यांना विरोध नसून बाहेरच्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची आवश्यकता नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
जांभळीनाका परिसरात पोलिसांच्या 2 चौक्या आहेत, मात्र पोलिसांकडून कारवाई होत नाही. या ठिकाणी फेरीवाल्यांकडून हप्ता जमा केले जात असून हप्ते वसुली करणारा आका कोण आहे, असा सवाल या नगरसेवकांनी उपस्थित केलाय. बेकायदा फेरीवाल्यांवर महापालिकेकडून किती वेळात कारवाई केली जाते याची माहिती घेण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आल्याचं नम्रता कोळी यांनी सांगितलं. ही आंदोलन करायची वेळ आमच्यावर का आली? वारंवार जेव्हा लोकप्रतिनिधी महासभेमध्ये आवाज उठवतात त्यांच्यावर जर त्यांचं ऐकलं जात नाही तर खरोखर याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे हे तर समजायला पाहिजे. कारण का हे जे अनधिकृत फेरीवाले, मी वारंवार हा शब्द वापरते, तुम्ही लक्षात घ्या, अनधिकृत फेरीवाले, बायोमेट्रिक महापालिकेचा सर्वे झालेला आहे, त्या फेरीवाल्यांना कुठे बसवलेलं आहे? दाखवतील, महापालिका प्रशासनाने दाखवायला पाहिजे त्यांना जागा कुठे अलॉट केलेली आहे. पण नाही, हे जे अनधिकृत फेरीवाले येतात जे बाहेरून, त्यांची संख्या तुम्ही बघायला जाल तर बायोमेट्रिक सर्वे झाल्यानंतर यांची संख्या जवळजवळ 5 पट 10 पटीने वाढलेले आहेत. आणि यांचा आका कोण आहे? कोण यांना बसवतं? कारण का हे जे फेरी आम्ही जेव्हा आवाज उठवतो तेव्हा हे जे कारवाई केल्याचे, अतिक्रमणची कारवाई केल्याचे जो आम्हाला नाटक करतात, सीन क्रिएट केला जातो, त्यांचा माल उचलतात. कोणाचा फोन येतो त्यांना? दाखवावं त्यांनी, सांगावं प्रशासनाने का त्यांना कोणाचे फोन येतात आणि कोणाच्या फोनच्या वरून ते त्यांचा माल सोडला जातो. त्यांच्याकडून दंड कारवाई उचलली जाते का? नाही. हे लाखो करोडोची उलाढाल आहे. याच्यामध्ये पालिका प्रशासन आणि जे आका आहेत सोकॉल, जे या अनधिकृत फेरीवाल्यांना बसवतात हप्ते वसुली करून, यांच्या सगळ्यांचा मिलीजुली भगत आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही ही कारवाई, आमचं हे आंदोलन असं चालूच राहणार आहे जोपर्यंत याच्यावर काही ठोस कारवाई केली जाणार नाही. वारंवार प्रशासन जागा होत नाहीये. हे बघा, झोपलेल्याला आपण उठवू शकतो, झोपलेल्याचा सोंग केलेला जो असेल त्याला आपण उठवू शकत नाही. वारंवार आम्ही सगळ्या भाजपाच्या नगरसेविका या अतिक्रमणा फेरीवाल्यांवर विरुद्ध आम्ही आवाज उठवलेला आहे, पण त्याच्यावर काही कारवाई केली. आम्हाला तोंड देखली फक्त ही अतिक्रमणची गाडी एकदा जाते आणि परत येतच नाही. ते काय फक्त टोपल्या उचलून सगळे ते फेरीवाले ते निघून जातात. कारण त्याच्यावर कोणाचा तरी वरद हस्त आहे, त्यांना कोणाची भीतीच नाहीये. कोणाचं हे सगळं चालू आहे हे सगळं शोधून काढायला पाहिजे. याच्यामध्ये खूप मोठं काळबेर आहे, खूप करोडोची उलाढाल आहे. आणि ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे हे ठाणेकर जनता म्हणजे हे आहे, त्यांना सगळं समजतंय, सगळं दिसतंय, पण ते करू शकत नाही काही. स्थानिक अहो, आम्ही जेव्हा निवडणुकीच्या वेळेस प्रचाराला जात होतो, आमच्या प्रभागातील जवळजवळ सगळे नागरिक आम्हाला बोलत होते, एवढी इथे मेन मार्केट आहे, आम्हाला चालायला जागा नसते, एवढं अतिक्रमण झालेलं आहे सगळीकडे. तर इथून जर टीएमटीची बस जी जाते, इथून जांभळीनाका मार्केट मधून ती स्टेशनला पोहोचायला जवळजवळ अर्धा तास लागतो बसला. मग हा नवीन रस्ता रुंदीकरण करून उपयोग काय आहे? आणि जर आमच्या प्रभागातील नागरिकांना जर या सोयी सवलती मिळत नसतील, या मार्केटमध्ये व्यवस्थित चालायला रस्ता, फुटपाथ जर मिळत नसेल, तर आम्ही त्यांच्यासाठी भांडायचं नाही का? जे आमचे इकडचे जे स्थानिक जे फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी आम्ही आवाज उठवायला नको का? आणि योग्य स्थितीने, योग्य पद्धतीने बायोमेट्रिक सर्वे झाला पाहिजे आणि आमचे जे आहेत फेरीवाले इकडचे स्थानिक, त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त तसंच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात दिव्यांग बांधवांसाठी मोफत मॉड्यूलर हात आणि पाय वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन आणि रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आला. शनिवारी म्हणजेच आज येथील आनंद आश्रमात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत आयोजित या शिबिरात दिव्यांग बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम हात आणि पाय मोफत प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग नागरिकांना दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यासाठी मदत होणार असून सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील दिव्यांग बांधवांना आत्मविश्वास मिळून त्यांचं जीवनमान उंचवण्यास मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय.